हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी मुंबईकर. तुम्ही आमचा लास्ट व्हिडिओ काश्मीरचा बघितला असेल तर नक्की सांगा तो कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला तरी असं पर्सनली वाटतं की काश्मीर अशी प्लेस आहे जिथे सगळ्यांनी व्हिजिट केली पाहिजे, म्हणून तुम्हालाही जमेल तेव्हा जायचा प्रयत्न करा. आणि आता ह्या नवीन व्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत प्रॉफिट मार्केटला. पूर्ण मार्केट तर नाही एक्सप्लोर करणार, पण आता ही तयारी आहे आमच्या गावच्या घरभरणीची पूजा जी होईल त्याची. मग त्याच्यासाठी लागणारं थोडं काही सामान आहे, पूजेची सामग्री आहे, वाण आहे, हळदी कुंकूचं, ते सगळं आपण प्रॉफिट मार्केटला जाऊन बघूया. कारण तिथे बरेचसे व्हेरायटीज आहेत, ऑप्शन्स आहेत, स्वस्त आहेत. म्हणून आता चला प्रॉफिट मार्केटला जाऊन बघूया आपल्याला वाण म्हणून काय घेता येईल. इकडे वाशीचं अजून एक ब्रिज पण बनवता येत वाटतं ना, की झालं रेडी? बरं आहे, पण मग थोडं ट्रॅफिकचं काम बाकी आहे. थोडं ट्रॅफिकचं थोडं रिलीफ होईल. तसं तर रोड वाईडच आहेत नाही, पण इकडे भरपूर ट्रॅफिक असतं. तिथे हे बाजूला आहे, दुसऱ्या ब्रिजचं काम चालू आहे. इकडनं मुंबईमध्ये तर नाही ना, पण इकडनं वाशीवरून CSTला जायला अजून जवळ पडेल. आता आम्ही फ्री वेला पोहोचलेलो आहोत. एक मे बी 15 मिनिटात पोहोचू प्रॉफिट मार्केटला. तर तिथे पार्किंग पण कुठे असेल बघावी लागेल ना. होपफुली लवकर आणि चांगली पार्किंग भेटू दे. म्हणजे प्रॉफिट मार्केटला कसं की भरपूर शॉपिंग करायचं म्हटलं तर बरंच वेळ चालावं लागतं. सगळे शॉप्स बघा, थोडीशी विंडो शॉपिंग करा. पूजेला प्रसादीला द्यायला चांगले आहेत ना, स्वस्त पण आहे तिथे तेवढी, आणि व्हरायटी पण आहे वेगवेगळे. गोल्डन कलरचे जास्त छान वाटतंय. मला वाण द्यायला काय बघू असं झालंय ऑप्शन. आम्ही निघालो आहोत आता गावी जायला. तर पुढे स्टे ट्यून, गृहप्रवेश बघायला. गावचे सगळे आमचे मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करते, तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की लाईक शेअर करा जर तुम्हाला आवडेल तसं. इकडे खेडला काय वातावरण आहे, सगळं ढग खाली आली आहेत. ब्राउनीची कसली मस्ती चालू आहे आमच्या. नुसती झाडावर चढते, उतरते, धावते. तिला पण गावी आल्यावर मज्जा झाली आहे. ये खाली, ये खाली. गावच्या पूजेसाठी मुली बांधायची. बघूया कशी बांधतात, काय असतं ते. फक्त नावच माहिती आहे. हे भात तांदूळ बनवायचे ना, ते भात टाकायचं. चांगला आला तर काय घरात तुमका गावणारा चांगलं म्हणजे हो, चांगलंच पाहिजे. दोर झाले, दोर. म्हणजे काय त्याच्या आतमध्ये घातला एवढा बांधतात. आमची दीपिका का तयारी करते वास्तुशांतीच्या पूजेसाठी. काय काय लागणार आहे ते मोडी तसं क्राऊन सारखं त्याची रिंग बनवली.
आता भात ओतलेला आहे, प्रोसेस्ड राईस व्हायच्या अगोदरचा. सगळ्यात होतं सगळं. नाही सगळं आणि होईल भात ठेवतले नंतर हे परत भात व्हाया हा करा. त्याचा. भक्तीला काय बघायचो की भात वीज मुडी होती काय हा नाही तर पोरगी त्याचा रुपयाची मला द्यायला. हो. बाकी सोना फोना काय मागत नाही होते तेव्हा. हा, बघू आता ती मोडी पूर्ण रेडी झाली. पप्पा कापतायत त्याला. आमचे काका म्हणतात की अगोदर जेव्हा आपण लग्नासाठी जेव्हा अगोदर यायचे ना बघायला स्थळ, तेव्हा अशी कोणाच्या घरी किती मोडी आहेत, किती भात आहे हे बघूनच द्यायची मुली. असं सोनं वगैरे पैसे हे सगळे इतके नाही बघायचे. ज्यांच्याकडे चांगली शेती आहे, जास्त भात पिकतोय, त्यांना मुलगी देणार. हे सॅम्पल असं रेडी झालंय छोटंसं. बघू पप्पा, असं सरळ उभं करून दाखव. हा हे आमची आता मुडी असा म्हणत होता. हा. ह्याच्या किती टाइम्स मोठं असेल? 10-20 ही तर फार छोटी आहे. एक 40-50 किलो पर्यंत तांदळाची. हा, म्हणजे एका ह्याच्यात दिदी म्हणतात 40-50 किलो तांदूळ राहतील. 500 बांधा. आता हे छोटस फक्त 60-70 पर्यंत पण बांधित, पण 5 बांधेल. किलोची त्याच्या जसं माणूस आला तसे बांधित ते. हा. फिरवायला पाहिजे ना, ताकद असेल तेवढे वाला. हे तर छोटं आता फक्त होमासाठी बनवलंय सॅम्पल. आबा ना अरे माझ्या मुलीवर कधी बांधून देतस? अरे देतोय मला पण गाडी घे आणि कुंभार धंदा होतो ना बोलतो. पण द्यायचं 1.5 म्हणा 1.25 मनाची मुली बांधली तांदळाची. बापरे. मोठे होते 2 मन तांदूळ ते घेऊन जायचे की माणूस घडी पण तशी होती. एवढं फिरवायला बनवायला पण ताकद हवी आहे ना. फिरवायला लागते ना ती. हे करता वेळी वडता वेळी ना मी 1 मनाची बांधली 50 किलो पर्यंत. आमचे काका 50 किलो पर्यंत बांधायचे. ते म्हणतात की जेवढं मोठं बनवणार ना तेवढी ताकद लागते फिरवायला. मग कोण 60 किलोचं, कोण 70 किलोचे, असे मोठमोठे बनवायचे. दोन खंडीचा असायचं 20 पोती म्हणजे 2 खंडी 20 पोती म्हणजे 100 किलोचा एक पोता. 20 पोती राहत होती. 2000 किलो. 200 किलोचा असायचा. म्हणजे आम्ही म्हणू शकतो आमच्या घरी अगोदर 2000 किलो भात पिकायचा. आता दिवस आहे, पण अगोदर 4,000 तेव्हा श्रीमंत होतो आम्ही भात पिकवण्यात. आणि आणि एवढी पूर्ण शेती फक्त जीजी करायची एकटे. हो ना. मग एकटे एवढं शेती करणं काही सोपं आहे. आणि त्यात बैल सुद्धा जे होते ना एवढे उंच होते ना. हो. आणि बैलाचं नाव होतं हौशा लाडक्या. हा हौशा. ऍक्च्युली ती लाईफस्टाईल आम्ही मिस करतो ना. दिल्याने माका मारणार तो. हो. संपाव सोडले काय झालं बांधावडीत ठेवलं बांधून धूक नेऊया बोललो नदीत आणि बैल सोडल्याबरोबर पाट्टी दोरी याच्याकडे दिले. पाट्टी देता माक पाडल्याने धंदा बैलाने उभी असल्यामुळे घई लागत मुस्कुर पटकन यशनीत गेलो तो आणतो ह्यो तसंच राहिलो. मग ठरलंय वर उचलून त्याका घरात बांधून ठेवलं नाही. त्या टायमात की ना 84 गायचे सब झालो ना तेव्हा तो 4800 रुपये घेतले. मग त्या टायमात 4800 त्यावेळी. बापरे, खूप महाग ना तेव्हा. 84 मध्ये 4800. तो आता 84 years आली. म्हणजे 4800 चा बैल घेतला होता. हा असा व्हायचा असं चालला की
फिरायचं गाडीकच नेला बैलगाडी असते हा लगेच ठेवून टाकायचं. मालवण कट्यार आता मला वाटतं की तसंच गाव असतं तर आता गावी पण ऑलमोस्ट मॉडर्नायझेशन झाले. हे आमच्या बाहेरच्या अंगणापासून असं घराच्या गोल भोवती आहे तशी जांभळाचं झाड. गावी किती बरं वाटतं, लाल माती आहे, शेणाने सारवलेलं असतं. हे आमचं फणसाचं झाड, मस्त मोठी मोठी फणस आलेत. थोड्या वेळाने कापून त्याचा नाश्ता करू. कांदा पोहे खाऊन झाले, आता थोड्या वेळाने गरे खावे लागतात. इकडे मागे सगळी लाकडं ठेवली आहेत चुलीसाठी. इकडे पण एक फणस काढून ठेवलेला आहे, त्याचं चीक केवढं पडतंय, मोठं आहे हा. आमची सकाळचा अलार्म, गावी फोनला अलार्म लावायची गरज नाही आहे, कोंबड्या बरोबर अलार्म वाजवतो. इकडे पण आंब्याचं झाड आहे, वर कैऱ्या लागल्या आहेत बऱ्यापैकी. मागची पडवी, नारळ कसे उंच उंच घरावर गेलेत. पुढच्या दारासमोरची नारळ आहेत ती. तसं गावी एवढं गरम होतं, सकाळी 8 साडेआठच वाजलेत, पण तरी गावचं गरम नाही, ऊन तेवढं असं जाणवत नाही. असं घामाघूम झालं, फक्त 5 मिनटं बाहेर बसून होतो तरी पण ते मुंबईला असलं की इतकं टोचतं ते ऊन. गावचं ऊन तरी असं सौम्य वाटते. फणस हा खायचा आहे की भाजीचा कापलाय? खायचा पिक्का, कापा पण येतो. काफा फणस आहे. ते हायवेला कधी फसवतात, बरका देतात, काफा आहे बोलतात आणि बरका देतात. आमच्या स्वतःच्या फणसाचा. हे अगोदर एक काढून ठेवलं साईडला, भरपूर मोठा आहे. अजून मुलं उठायची खायला. फणस साफ करायचं पण मोठं काम आहे. अजून ह्यातनं गरे वेगवेगळे काढावे लागणार आहेत आणि ते पण हाताला तेल लावून करावं लागतं, नाही तर सगळा चीक बाहेर पडतो. आपल्या हातांना बोटाला सगळा चीक लागेल मग. असं उद्याच्या गृहप्रवेश आणि वास्तुशांतीची छानशी तयारी झालेली आहे. मस्त रंगबिरंगी मंडप घातलेला आहे. मला असं इतकं खूप छान आनंद आणि प्रसन्न वाटतंय. इतकं अचीवमेंट एक असं वाटतंय की फायनली जे आम्ही घर, एका जमीन होतं तिकडनं घर उभं राहिलं आणि आता वास्तुशांती करून उद्या गृहप्रवेश होईल. वाडीतल्या सगळ्या महिला मदतीसाठी आल्या आहेत. उद्या जेवणाची जी तयारी आहे त्याचं वाटप काढण्यासाठी आले आहेत. हेच एक गावचं असं स्पिरिट आहे की आपण आपलं गाव, आपलं सगळं जपलं पाहिजे. घरात कार्यक्रम काय श्वास जाऊ असलं तरी सगळे जाणार. घरात बायका येईल तरी सांगता अजून वरच्या भारी होती बिचारी. सगळ्या जणी आल्या तर इतकं छान वाटतंय की उद्याचा कार्यक्रम आजपासूनच सुरू झालाय. जसं काम चालू आहे पण एकदम मज्जा आणि आनंद, उत्साह वाटत आहे सगळ्यांसोबत.
पण तेवढी येणार नाही सर. काय सर, आमची माणसं कोणी होती मी थांबतोय काळजी करू नको अगदी धावा नको या इकडे मोरीवाले भयावर माझ्याजवळ थोडं पाणी खिळो मारलास यादी बघतोय मारल्याने नाही गणपतीवाले तुम्ही या तुम्ही हळूहळू खिळो मारल्याने काय माका बघल्याशिवाय मी मारा तुम्ही आधी तर मी पुढे जाणार त्याच्या आधी वाट बघतोय काय या नाही नर हा नाही मोहरीवाले जरा जरा टाकीत घ्या सर्व सोबती मोरीवाले जाऊ पतति नमनः कस्य नमचा मधुस्फीता वाच परमामृतं निर्मितवत तव ब्रह्मन् किं वागभिसुरगुरोति अथा वाच सर्वस्वमधिपरिणामावधिगृह्णन् ममापीयस्तोत्रे हरनिरपुवाद परिकराम् अधीतपन्दानं तव च महिमा वाङ्मनगुरो ब्राह्मण देवाच्या कृपेने आणि आई भवानीच्या आशीर्वादामुळे आमचं घर आज हे उभं राहिलं आहे. माझी आता देवाचरणी ही एकच प्रार्थना आहे की असंच आमचं घर आणि सगळं कुटुंब सहपरिवार माझी नाती माझी माणसं अशीच आम्हाला सगळ्यांचं जपून राहू दे. सगळ्यांनी येऊन आनंदात घराचा वर्षानुवर्ष सुख भोगावं. चांगलं एकमेकांच्या आम्ही सहवासात आमचे जे पण वेकेशनला आम्ही गावी जातो ते सगळं आनंदात होऊ दे. सगळ्यांची मनं पण जपून राहू दे. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे हीच इच्छा आहे. जपा
हरिवाडी तो ब्राह्मणा वेळोवेळा असे ब्राह्मण देऊनी तृप्त झाले विडा दक्षिणा देऊनी पाठवले अरे पंढरीनाथ मंगल बोल भावे हरि मला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेवा राम पंढरीनाथ ब्रह्मदेव आई कुलादेवी जय शिवा हरिहर शंकर भोला जय शिवा हरिहर शंकर भोला तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल. सकाळी आमची जशी वास्तुशांतीची पूजा झाली आणि संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होता. तर ओव्हरऑल हे पूर्ण आमचा दिवस इतका छान आणि आनंदाचा गेला. सगळे देवाचे कार्यक्रम होत होते म्हणून आमचं मन पण प्रसन्न आणि आनंदात होतं. आणि मी खूप थँकफुल आणि आभारी आहे. जे पण माझे जवळचे माणसं आहेत सगळे लांबून फक्त ते कार्यक्रम अटेंड करायला आले. आणि जे पण आता आमचे व्ह्युअर्स आहेत जे व्हिडिओज बघतात तर त्यांच्यासाठी पण थँक्यू. आणि नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कारण म्हणजे मलाही असं वाटेल की आपण एक कम्युनिकेट करतोय आणि एक रिलेशन बिल्ड होतंय किंवा माझे व्ह्युअर्स आहेत. बरेचसे लोक आहेत जे व्हिडिओज बघतायत बट त्यांनी सबस्क्राईब नाही केले. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं कोकणातलं घर कसं वाटलंय ते सांगा. आमच्या पद्धती कशा होत्या, तुम्हाला कसं वाटतंय ते आवडलं असेल तर नक्की लाईक करा. मग आता पुढे तर मी गणपतीमध्ये गावी जाऊ तेव्हा गणपतीतला व्हिडिओ टाकेन मी. कारण पावसाळ्यात आणि गणपतीमध्ये श्रावण संपत आल्यावर किंवा कोकण असं चांगलं फुलून येतं ना पावसामुळे, सर्वीकडे हिरवगार असतं तर ते पण खूप बघण्यासारखं असतं. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढेचे व्हिडिओज पण आमचे बघत राहा. चॅनलला लाईक करा आणि माझे व्हिडिओज बघा. थँक्यू.